मन्या जरांगेचं आणि त्या वाकड्याचं कधीच नाही करणार आयुष्यात। हा मन्या जरांगे भाड खाऊ नीच माणूस कसं याला माफ। त्या वेळेला हा वाकड्या किती वेळा आडवा आला, त्याचं कारण त्याचा गुरु पण तिरस्कारच करतोय माझ्या राजांचा। त्यांचीच ना पिल्लावळे, हा त्यांचीच औलादी, हा मुघलांची। औरंगजेबचं नाव संभाजीनगर करायचं नाही किंवा संभाजीनगर केल्यानंतर सुद्धा मी त्याला संभाजीनगर म्हणणार नाही असे निलेश राणेला म्हणावं, तू कितना है, कितना सा है तू, अरे तू खाली हमारे मनोज जरांगे के सभा में आके देख। कोण म्हणतोय? जलील म्हणतोय। हा जलील मुंबईला गेला होता ना, त्यावेळेला संभाजी, छत्रपती संभाजी नगर या त्या पाटीला आहे ना काळ फासून गेला होता, काळ फासून गेला होता हा, आणि हा जरांग्या त्याला मांडीवर घेऊन बसलाय। मला सांगा, ज्यांनी आपल्या छत्रपती शंभूराजांना इतके हाल हाल करून मारलं, त्या औरंगजेबचं नाव त्या संभाजीनगरला होतं, आणि ते ज्या वेळेला संभाजीनगर करायचं त्यावेळेला हा वाकड्या किती वेळा आडवा आला की त्या म्हणजे औरंगजेबचं नाव संभाजीनगर करायचं नाही किंवा संभाजीनगर केल्यानंतर सुद्धा मी त्याला संभाजीनगर म्हणणार नाही असे त्याचे भाषण आहेत। हा मन्या जरांगे भाड खाऊ नीच माणूस कसं याला माफ करायचं आणि कसं याचं समर्थन करायचं सांगा। जो त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतोय तो नेमानी मेमोनी असेल, काय आहे त्याचं मला सांगा ना। स्टेटमेंट ज्या वेळेला संभाजीनगर नामकरण झालं त्यावेळेला बघा, याने माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या घशातलं आरक्षण ताटातलं काढून घेतलं आणि त्यांच्या घशात घातलंय या मन्या जरांगेने। कसं याचं समर्थन करताय रे, कसं याचं समर्थन करताय? तो पिक्चर बघून आल्यानंतर ना रक्त खवळतंय, थोडे थोडे शॉर्ट दाखवतायत फेसबुकला युट्यूबला त्याचे, तरी सुद्धा आहे ना जीव होतोय, बघवत नाहीये ते, अरे आपल्याला बघवत नाहीये। आणि हा माणूस त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय। तो जलील खुलेआम मीडिया समोर बोलतोय की त्या निलेश राणेला म्हणावं, तू कितना है, कितना सा है तू, अरे तू खाली हमारे मनोज जरांगे के सभा में आके देख। कोण म्हणतोय? जलील म्हणतोय, नितेश राणेंना आवाहन करतोय। नितेश राणेंना आवाहन करतोय जलील खुलेआम की तू फक्त मनोज जरांगेच्या सभेलाच येऊन दाखव, आणि आम्ही त्या मनोज जरांगेला डोक्यावर घ्यायचं का घ्यायचं मला सांगा मराठ्यांनी, का घ्यायचं? हो मी विरोध करते मनोज जरांगेचा, मी करते, करत राहणार। हो मी विरोध करते शरद पवारांचा, करते, शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार। कारण ज्या नीच औलादींनी माझ्या शंभूराजाला तडपवून तडपवून मारलंय ना, त्या नीच औलादींना ही दोघही गळ्यात गळे घालून बसतायत, मांडीवर घेऊन बसतायत। कधीच आमचं समर्थन नसणार, कधीच नसणार या मन्या जरांगेचं आणि त्या वाकड्याचं, कधीच नाही करणार आयुष्यात मध्ये। मला सांगा, छावा मूवी चालू झाल्यापासून कधी या मन्याच्या तोंडातनं निघलंय? जा बघून या रे एकदा, छावा बघून या। बोललाय का मीडिया पुढं की छावा एकदा बघून नच या रे? हा रक्त सळसळेल तुमचं, जागे व्हाल तुम्ही। निघलंय याच्या तोंडातून? निघणारच नाही, कारण याला शंभूराजांचा आदर नाहीये, याला तिरस्कार आहे शंभूराजांचा मन्याला। त्याचं कारण त्याचा गुरु पण तिरस्कारच करतोय माझ्या राजांचा। त्या संभाजीनगरला नाव दिलं म्हणून याच्या गुरुने आकांत तांडव केला। अजूनही त्या वाकड्याच्या तोंडातनं संभाजीनगर नाव निघत नाही हो, अजूनही निघत नाही। त्याच्या भाषणांमध्ये सर्रासपणे तो सांगतोय, त्याच्या भाषणांमध्ये तो सांगतोय मी कधीच संभाजीनगर म्हणणार नाही म्हणतो औरंगाबाद शहराला। का रे बाबा,
काय दिलं रे तुला त्या औरंगजेबने? काय दिलंय? एक कलाकार नाही जो म्हणतोय की बघून या. प्रत्येक कलाकार मराठी क्षेत्रातला सुद्धा ज्या वेळेला जो कोणी पिक्चर बघून येतोय ना, प्रत्येक जण व्हिडिओ बनवून आव्हान करता एकदा बघून या. या दोघांचं समर्थन ना, आयुष्यात खरे मराठा असाल ना तुम्ही, हिंदुत्ववादी खरे, या दोघांचं समर्थन खरंच करू नका रे. एवढीशी लेकरं रडतायत थिएटरमध्ये, एवढीशी लेकरं रडतायत थिएटरमध्ये. थिएटरमध्ये बाहेर निघणारा माणूस त्याचं तोंड सुजलेलं असतं रडून रडून. विचार करा किती काय म्हणजे त्यांनी यातना सहन केल्या असतील. तिथं ऍक्टिंग आहे, ती ऍक्टिंग बघून आपल्याला त्रास होतोय. त्या संभाजीराजेंनी भोगलंय. आणि त्यांचं समर्थन हे दोघ जण करतायत. एकाने मराठ्यांच्या ताटातलं उचलून त्यांच्या घशात घातलं, EWS आमचं, आणि म्हणतो त्यांना भाऊ म्हणा. का म्हणायचं रे त्यांना भाऊ? अरे ते आमच्या मातीतलेच नाहीयेत, आमच्या भूमीतलेच नाहीये, आमच्या बोकांडी बसवलं त्यांना. ते कधीच आमचे होणार नाहीत, लक्षात ठेवा. त्या जलीलचं भाषण बघा, त्या उसुद्दीन ओवेसी काय त्याचं नाव, त्याचं बघा. त्या ओवेसीचा छोटा भाऊ बघा, 15 मिनिट में सब खत्म कर दूंगा म्हणतोय. आणि हा त्यांना मांडीवर घेऊन बसतोय, हा त्यांना मांडीवर घेऊन बसतो. हा मन्या कसं याचं समर्थन करताय रे? कशासाठी करताय? कशासाठी? काय मिळालं त्याच्यामुळं? काहीच मिळालं नाहीये. आमच्या ताटातलं त्यांच्या घशात घातलं या नीच माणसाने. बरोबर याने ना चाल खेळली. अरे याला शरद पवारांनी उभा केलाय, अजूनही डोळे उघडा. शरद पवारांनी त्याचं काम साध्य करून घेतलंय. त्याला EWS त्यांच्या घशात, एकट्याच्या घशात घालायचं होतं, त्याने घातलंय. आज आमची लेकरं तडफडतायत, तळमळतायत. EWS मधनं कितीतरी लेकरांच्या आमच्या भरत्या झाल्या असत्या. अरे त्या ओबीसी मध्ये कधीच गेलेला आहे कुणबी काही, आणि त्यांच्याच नोंदी सापडतायत. जबरदस्ती कुणाच्या नोंदी सापडत नाही, जबरदस्ती कुणालाही कुणबी दाखले दिले जात नाही. आणि जरी जबरदस्ती दिले ना तरी त्याला कोर्टात मध्ये सिद्ध करावं लागणार आहे. हे लक्षात घ्या मराठ्यांनी. अरे ह्या मूर्ख माणसाच्या नादी लागून आहे ना, यांनी मधाचं बोट तुमच्या तोंडाला पुसले आणि तुम्ही लागले बोंगाळायला. विसरलेत छत्रपतींचं बलिदान विसरलेत. अरे स्वतःच्या छातीच्या चिंधड्या उडवून घेतल्या रे आपल्यासाठी. माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला, सहकुटुंब हा पिक्चर बघायला जा. कळेल शिवशंभूंनी काय केलंय आपल्यासाठी. कळेल शिवशंभूंनी काय केलंय. त्यांच्या प्राणांची आहुती म्हणजे आपल्यासाठी काय वरदान आहे, अन्यथा आपले काय हाल असते. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित नसते रे आपल्या, नसती सुरक्षित. ह्यांनी उभे खाऊन टाकले असते आपल्याला. 3 पिढ्या झुंजल्या रे छत्रपती घराण्याच्या, मराठ्यांना वाचवण्यासाठी, हिंदुत्वाला वाचवण्यासाठी. आणि काय केलं याने काय केलं? 17 महिन्यांमध्ये धुळीला मिळवलं सगळं. जाती मध्ये वाटून टाकलाय मराठा. यांचं समर्थन नका रे करू कधीच. या दोघांचं समर्थन उभ्या आयुष्यात कुणीच करू नका. हा अपमान असेल शिवशंभूंचा आणि शिवछत्रपतींचा, हिंदुत्वाचा अपमान असेल, लक्षात ठेवा. या दोघांना कधीच समर्थन यांना देऊ नका रे, कधीच देऊ नका. यांना कधीच माफ करू नका. एक तर तळमळतोय, दाखवत नाही, तडफडतोय. हा चिटकलंय सगळं. कर्माचे भोग इथंच भोग रे, इथंच भोग. प्रत्येकाने बघावा. तुमच्यातलं हिंदुत्व जे मेलेलं असेल ना ते जागृत होईल, लक्षात ठेवा. आणि नाही ना प्रत्येकाने या मन्याचा आणि या वाकड्याचा विरोध केला तर मग काय. अरे अजूनही या ब्रिगेडी चळवळी यांच्या, ही ब्रिगेडी दलिंदर साली यांचे त्यातमध्ये त्रुटीच काढतायत. काय आहे त्रुटी मला सांगा. ठीक आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नसेल लेझिम खेळली, पण त्या पिक्चर मध्ये तरी तेवढं तरी निदान त्यांनी आनंद उपभोगला असताना रे. पिक्चर मध्ये तरी ते पण सहन झालं नाही या भिकाऱ्यांना. तो पण शिनकट करायला लावला. काय होतं त्याच्यामध्ये एवढं? लेझिमच खेळली होती ना. लेझिम हा महाराष्ट्रातला पारंपरिक खेळ आहे. काय वेगळं होतं त्याच्यामध्ये? लेझिम खेळले होते, लेझिम.
तो आनंद तेवढा तो सुद्धा यांना सहन झाला नाही भिकाऱ्यांना, तो पण सीन काढून टाकायला लावला दलिंद्र्यांनी. अजूनही त्यामध्ये काय 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 काढतातच. खरे हिंदुत्ववादी मराठा असेल ना, या दोघांना कधीच माफ करणार नाही तुम्ही, कधीच नाही. एकाने आपलं आरक्षण घालवलं, एकाने मिळालेलं त्यांच्या घशात दिलं, एकाने दाबलं आणि एकाने मिळालेलं त्यांच्या घशात मध्ये. दोघही तेवढेच दोषी आहेत, लक्षात ठेवा. विसरू नका रे कुणीच, विसरू नका कुणीच. तितकेच दोषी आहेत दोघही, विसरू नका कुणीच. किती भयंकर रडतायत लोक माहिती त्या यातना बघून. शिवशंभूंच्या लेकरं रडतायत, एवढे एवढेसे लेकर. निघलं का याच्या तोंडात ना, जा छावा बघायला निघलं याच्यात, निघणारच नाही. त्यांचीच ना पिल्लावळे हा, त्यांचीच औलाद हा मुघलांची. म्हणून तर याला कळवळ आहे ना त्यांचा जास्त, त्यांची औलाद आहे ना हा, म्हणून याला फार जास्त कळवळ आहे त्यांचा. म्हणणारच नाही हा बघायला जा पिक्चर, नाही म्हणणार आहे. तुमच्यातलं हिंदुत्व जाग होईल ना, जागृत होईल. कसा म्हणेल हा, कसा म्हणेल हा, जा पिक्चर बघायला. तर माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या नाही तर हिंदुस्थानातल्या तमाम हिंदूंना हा पिक्चर बघायला नक्की जा, नक्की जा पिक्चर बघायला. तुमच्यातलं मेलेलं हिंदुत्व जागृत करण्यासाठी तुम्ही जाच. विनंती आहे तुम्हा लोकांना माझी. आणि यांचा विरोध हा कायम ठेवा, त्यांचं समर्थन कधीच करू नका रे, कधीच करू नका. ज्या माझ्या शंभूराजांना तडपवून मारलं, त्यांच्या वंशजांना, त्यांच्या पिल्लावळींना जर हे मांडीवर घेऊन बसत असतील ना, तर यांचं समर्थन उभ्या आयुष्यात, उभ्या हयातीत करू नका रे. उभ्या हयातीत करू नका. शंभूराजांना आठवा फक्त. त्याचं कारण अजूनही यांचं समर्थन नाहीये माझ्या शंभूराजांना, अजूनही समर्थन नाहीये यांचं माझ्या शंभूराजांना, अजूनही माझ्या शंभूराजांचा विरोधच आहे. अरे ज्या वेळेला हा जलील मुंबईला गेला होता ना, त्यावेळेला छत्रपती संभाजी नगर या त्या पाटीला आहे ना, काळ फासून गेला होता, काळ फासून गेला होता हा. आणि हा जरांग्या त्याला मांडीवर घेऊन बसलाय. कसं समर्थन करायचं या जरांग्याचं? नाही रे नाही, अजिबात याचं समर्थन करू नका, अजिबात नका. याला याच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये घुसू द्या, याला याच्या सगळ्या सोयऱ्यांमध्येच घुसू द्या, लक्षात ठेवा. विनंती आहे माझी, याचं समर्थन नका करू, नका करू याचं समर्थन. आणि विनंती असेल माझी, महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानातल्या तमाम हिंदूंना हा पिक्चर प्रत्येकाने बघावा, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दाखवावा, प्रत्येक व्यक्तीला दाखवावा. विनंती आहे माझी. परंतु या दोघांचा विरोध मात्र आयुष्यभर करा, यांचं समर्थन कधीच करू नका. पिक्चर बघून आल्यावर नाक तिडक उठेल बघा डोक्यामध्ये तुमच्या. यांचं समर्थनच करणार नाही उभ्या आयुष्यात तुम्ही. की कुठल्या प्रवृत्तीचं समर्थन ही नीच लोक करतायत, कुठल्या प्रवृत्तीचं, कुठल्या प्रवृत्तीला मांडीवर घेऊन बसलेत हे दोघही. माफी नाही यांना कधीच, आणि तो पण माफ करणार नाही. वाचा बघतोय सगळं, लक्षात ठेवा, तो पण नाही माफ करणार आहे. चला रजा घेते, पण विनंती असेल माझी, सर्वांनी छावा बघायला जा, सर्वांनी छावा बघा. विनंती आहे माझी, सर्वांनी आपलं हिंदुत्व जागृत करायचं असेल ना, मेलेलं हिंदुत्व, तर छावा बघायला जा. प्रत्येकाने बघा. क्रांती रेडकर खूप रडली हो, मगाशी तिची रील्स बघितली मी, खूप रडली. आवाहन करत होती प्रत्येकाने जा पिक्चर बघायला. हा काय होता ना आपला छावा, समजून घ्या रे. आतापर्यंत खोटे इतिहास दाखवत आले, खरा इतिहास त्यांचा बघा. कुणीतरी धाडस केलंय खरा इतिहास दाखवण्याचा, खरा इतिहास आता बघा. तोडून मोडून छाटून सुटून दाखवायचे, चुकीचा इतिहास दाखवायचे. केलंय ना कुणीतरी धाडस, आता आपण पण धाडस करा बघण्याचं. विनंती आहे सर्वांना.